विश्व हिंदू परिषदेच्या वतीने वाशिमच्या शल्यचिकित्सकांना निवेदन दिले। मानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात औषध निर्माण अधिकारी अविनाश राठोड यांनी एका व्यक्तीला रुग्णालयात मासिक वेतनाने कार्यरत केले व त्या व्यक्तीला वैद्यकीय विषयाचा कोणताही अभ्यास नसून ते येणाऱ्या रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळत आहे, असा आरोप विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे। विश्व हिंदू परिषदेनं वाशिमच्या शल्यचिकित्सकांना निवेदन दिलं। शेकडो रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या मानोरा येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी अविनाश राठोड यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मानोरा येथे औषध निर्माण अधिकारी म्हणून अविनाश राठोड हे आहेत, परंतु त्यांच्या जागी मागील 3 वर्षांपेक्षा जास्त काळापासून वरिष्ठांचा कुठलाही आदेश नसताना कुठलेही वैद्यकीय किंवा औषध निर्माण शास्त्राशी संबंधित कुठलेही शिक्षण न घेतलेला एक खाजगी व्यक्ती अविनाश राठोड यांनी मासिक मजुरीने ठेवला आहे। ती व्यक्ती मागील 3 वर्षांपेक्षा जास्त काळापासून औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या जागी बसून ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या हजारो रुग्णांना औषध वाटप करून रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे। या व्यक्तीला जाब विचारला असता त्यांनी डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे येथे काम करतो असं सांगितलं आहे। औषध निर्माण अधिकाऱ्याचं नाव विचारलं असता नाव माहीत नाही म्हणून उडवाउडवीचे उत्तरं देऊन तो निघून जातो। त्यानंतर औषध निर्माण अधिकारी अविनाश राठोड यांनाही याबाबत विचारले असता त्यांनी डॉक्टरांच्या तोंडी आदेशावरून सदर खाजगी व्यक्तीला मासिक मजुरीप्रमाणे कामाला ठेवण्यात आला आहे असं सांगितलं। ग्रामीण रुग्णालय मानोरा येथे मागील 3 ते 3.5 वर्षांपासून जो हजारो रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा अनुचित प्रकार सुरू आहे तो थांबवण्यात यावा व रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या औषध निर्माण अधिकारी राठोड यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली आहे। ही मागणी 10 दिवसाच्या आत मान्य न झाल्यास कायदेशीररित्या आंदोलनाचा इशारा विश्व हिंदू परिषदेनं दिला आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, मानोरा।